सावकाश लग्न न तद्भासयते सूर्य न शशांको पावकः यद्वत्वा निवर्तन्ते तद्धाम. ज्या पदाला प्राप्त होतात त्या पदाचं प्रकाशन न तद्भासयतो सूर्य रवी दीप हिरा दृश्य दर्शने. प्रकाशमान पदार्थ आहे. एक सूर्य, शशांक म्हणजे चंद्रमा, पावका म्हणजे अग्नी. यांच्या ठिकाणी देवाने प्रकाश दिलेला आहे. सूर्याचा प्रकाश उष्ण असतो, चंद्राचा प्रकाश शीतल असतो आणि पावक म्हणजे अग्नीचा प्रकाश जाळणारा असतो. यद्वत्वानं निवर्तन हे त्याचं प्रकाशन करू शकत नाही. यद्वत्वानं निवर्तन तेव्हा त्या ठाणाला प्राप्त झाल्यानंतर मना परत येत नाही. नदी समुद्राला मिळाली म्हणजे माघारी येत असते का ती? माघारीत नाही. 4 वर्ष संस्थेचे झाले म्हणजे माघारी येत असते का? नाही. काय काय परमानंदात ना पुन्हा संस्थेत बसायच्या. आम्ही म्हणत असतो बाकीच्या लोकांकरता काही जागा असू द्या. म्हणजे जुने पुराण नव्हे. त्याचं कोण प्रकाशन करू शकत नाही. त्याच्याकरता दीपाची आबंबाळी, चंद्रानाची उजळी, काय बोलावं अंशमाळी प्रकाशाची. दिव्याच्या ठिकाणी असणारा उष्णाचा प्रकाश बंबाळी हा एक प्रकाश. दुसरा चंद्रानं उजळी, दुसरा चंद्रमाचा प्रकाश. काय बोलावं अंशमाळी प्रकाशाची. अंशमाळी म्हणजे सूर्य. यांच्या ठिकाणी असणारे जे प्रकाश आहे हे प्रकाश काय करत दृश्य वस्तूच्या बाबतीमध्ये यांचा उपयोग होतो. ज्ञानाच्या बाबतीमध्ये याचा काही उपयोग होत नाही. एक दिसणारी सूक्ष्म एक व्यावहारिक दृष्टी, दुसरी एक ज्ञानदृष्टी. व्यावहारिक दृष्टी विशेष दाखवत असते, ज्ञानदृष्टी त्याचं स्वरूप सांगत असते. पण 2 दृष्टी. अर्जुनाला कोणती दृष्टी होती प्रारंभी? बडे भगवंताने दिव्य दृष्टी दिली, मग विश्वरूप दर्शनाचा लाभ झाला. म्हणे ते हे वर्णन केलं. हे आगवायचे दिसणे जयाचे का न देख नाही, विश्ववासत असे लवणे लपले. आगवायचे दिसणे जयाचे का न दिसणे देखणे. हे जे जे काही आपल्याला प्रकाश येत असते, दिसलं जरी नसलं तर स्वरूपाच्या बाबतीमध्ये याचा काही उपयोग होऊ शकत नाही. जयाचे का न देख नाही. आणि विश्ववासत असे जे नाही लपाले. विश्ववासत असे जे नाही लपाले नाही म्हणजे विश्वाचं प्रकाशनानं केलं. विश्ववासत असे जोपर्यंत परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत विश्वाचं आयुष्य आहे ना. एकदा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर विश्वाचा लोप होत असतो. मावळवीत नवविचार. म्हणून कोणाचं राज्य आपलं हे सगळं. आणि एकदा स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर स्वप्नेचे येले. जोपर्यंत जागृती येत नाही तोपर्यंत स्वप्नाचं राज्य. एकदा जागृती आली म्हणजे स्वप्न सगळं संपलं. विश्ववासत असे जे नाही लपवले नाही. ज्या परमात्म्याच्या द्वारा या विश्वाचं आणखी प्रकाशन होत असे त्याला हे विवर्ताचे दृष्टांत देऊन हे सिद्धांत सांगतात. शिंपीपणा अर्पे तो खरे वैरूपी का दोरी लोपदा सापे पार वैरे. शिंपीपणा हरपे तो खरे बोल. जोपर्यंत शिंपल्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत
तो खरे होय रूपे. तोपर्यंत रुपयाची प्रसक्ताची म्हणजे रजताची प्रतीत येते. रुपयाचा हा शब्द कागदानव्यात अलीकडे नाही का. आपला भारत देश काय झालेला आहे, गरीब झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये वाचन करा तुम्ही, सुवर्णमुद्रा असायच्या, काय असायच्या, आणि त्याच्याद्वारा सगळा व्यवहार चालायचा. पुढे सुवर्णमुद्रा गेल्या. मग इंग्रजाच्या काळामध्ये चांदीचा रुपया आला. तो चांदीचाही रुपया गेला, पण गिल्टाचा रुपया आला. आणि तोही रुपया गेला, तो कागदावर आला. आता सगळे घेणं देण्याचे व्यवहार कशाच्यावर आता आहे का नाही. मी गरिबी आहे का श्रीमंती आहे, ही सगळी गरिबी आहे. मीच आलेला आहे दृष्टांत. शिंपेपणा आरोपे तो खरे होय रुपये. रुपयाचा अभ्यास म्हणजे चांदीचा अभ्यास कुठपर्यंत होतो, जोपर्यंत शिंपल्याचं ज्ञान होत नाही. शिंपल्याच्या अज्ञानामध्ये आणि रजताचा व्यवहार होतो. विचारसागरामध्ये मुळामध्ये भासणारं जे रजत आहे शिंपल्यावरती, ते रजत त्याचं अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत शिंपल्याचं ज्ञान होत नाही. एकदा शिंपल्याचं ज्ञान होतल्यानंतर रजत कुठे गेला नाही का. सूर्य अस्ताला गेल्यानंतर मृगजळ कुठे गेला. हे सगळे विवर्ताचे दृष्टांत आहे. अधिष्ठानाच्या अज्ञानामध्ये यांचं राज्य असते. कोणाच्या अज्ञानात, जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत नाही का. नाटकामध्ये खेळ होत असते ना, जोपर्यंत नाटक आहे तोपर्यंत ती बाई असते, आणि एकदा नाटक संपलं की तोच पुरुष होता. विवर्ताचे सगळे दृष्टांत दिलेले आहे. खरे होय रूपे अनका दोरी लोक सोपे फार होईल. दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाचं अस्तित्व असतं. म्हणून हे दिसणारं जे असतं, अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होत असते, तो पदार्थ सत्य नसून काय असतं. खरोखरच जर सर्प आहे तर दोरीच्या ज्ञानात गेला कुठे नाही. मग नाही तर भासला कसा. ते विचारसागराचा चौथा तरंग वाचा, त्याच्यामध्ये आहे बरं का. 5 जण जे जातात आणि त्याला दोरीवरती काय वाचतो, दोरीच्या ज्ञानात त्याची काय होते. मग प्रत्येक जण आपापला विचार सांगतो बरं का. नाहीच तर भासला, मग शेवटचा निर्णय अनिर्वचनीय. मग तो सत्य नसून काय आहे, अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय होते. मग भासला, मग तुझ्याकरता मग ख्याती पडत नाही अनिर्वचनीय ख्याती. असं अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सर्प कसा भासला. वृत्ती कोणाला जातात ते पूर्ण प्रकाशाचं काय रे, अज्ञान जसंच आहे. आणि त्या अज्ञानाच्या तमगुणाचा काय आहे, सर्प असं. मग तो सर्प तमगुणाचा परिणाम अज्ञान कार्य आहे ना तो. नंतर आपल्याला सत्य म्हणता येत नाही. अनिर्वचनीय म्हणजे न दिसण्याचं नाही. न दिसण्याचा अर्थ नाही त्याचा. दिसत आहे पण काय रे, असंच म्हणावं दिसतो. बरं खरं आहे मनात अधिष्ठानाच्या ज्ञानाने काय जातो. मग असताहून विलक्षण, सताहून सदा म्हणजेच मिथ्या. तसा संसार कसा आहे, सत्य मिथ्या आहे नाही का. न रूपमस्ती. आता तो पुढे सगळं येणार आहे क्रमाक्रमाने. जयाचे आधारे प्रकाश आहे ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरिते, आणि चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाश आहे ते वस्तू की तेजोराशी. सूर्य किम प्रकाश, स्वरूप कसं आहे सूर्याचं, केवळ प्रकाशाचं हेच त्याचं. गोडी हेच साखरेचं काय आहे.
बरं ती किती व्यापक आहे, सर्वभूतात्मक अशी वस्तू नाही की ज्या वस्तूमध्ये विठ्ठल जडी स्थळी आहे का नाही. जसं आत बाहेर व्यापक वस्तू परिच्छिन्न असते का, म्हणजे आकाश कसं आतही आहे बाहेर आहे. मग त्या गवळणीच्या बाबतीमध्ये आहे ना भागवतामध्ये, मग ते यशोदेकडे दाराने सांगितल्यानंतर म्हटलंय माझं लहानसं पोर दाराबिरात मी सगळे बंद करताना जे करता म्हणजे दारात शिरलं कसं एवढे दार आहे, दाराला 8 गळा लावलेला आहे. कुलपद म्हटले एक एक कुलूप म्हणजे बरं का, हे एवढं सगळं असताना तुमच्या चोरी करण्याकरता, चोरी जर करायची असेल तर बाहेरून होत असते का आत फिरावं लागते. आता चोर लोक कसे कट्यावर घेऊन जातात कुलूप फोडण्याकरता. मग बंद असण्याच्या दारामध्ये माझं मूल शिरेल, उघडी दारं ठेवतो का तुम्ही? नाही म्हटलं बंद ठेवतो. माझ्या गवळणी सांगतात न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद. भगवान श्रीकृष्ण कोण आहे दिव्य दृष्टीने कोणाला माहिती होतं. मग त्या सांगत असतात म्हणले बघ हे शोधे तुला समजत नाही, हे 30 भर दिसते पण सगळ्या जगाला व्यापले. किती व्यापलेलं हे सांगता येत. म्हटलं जसं आत आहे जसं काय पदार्थ आहे कोणाची व्याप्ती आहे, आत हरीन बाहेर, तसा हे परमात्मा तत्व एका ठिकाणी व्याप्त आहे का सर्व जगातल्या अणुरेणूमध्ये काय अशी वस्तू नाही की ज्या वस्तूमध्ये परमात्म्याचा अभाव आहे. मग भावरूप असलेलं असं जे तत्व सर्वत्र ठिकाणी कसं आहे, शरीराचा अभाव आहे की शरीर पुरी होतं का, प्रागभाव पुढे राहणार आहे का, मध्यंतरी भासते असून नसल्यासारखं आहे. चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशाचे चंद्र आणि सूर्याच्या ठिकाणी असणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं अस्तित्व यांच्यावर अवलंबून आहे. हे चंद्र सूर्य म्हणजे काय, कडवसासारखे आहे. चंद्र सूर्य कडवसा पडते वस्तूच्या प्रकाशात, या लागे तेजसे तेजसा वस्तूचे अंग. म्हणून चंद्र सूर्य कडवसा. आपण नाही का सूर्य उदयाला आल्यानंतर याचा आरसा साधारण म्हणजे काय पडतो, कडवसा पडतो ना भिंतीवरती. हे कोणाच्यामुळे, सूर्याच्या प्रकाशामुळे पडत. ही वस्तूच्या प्रकाश आहे. ही वस्तू प्रकाशा स्वरूप असल्यामुळे सुद्धा हे चंद्र सूर्य कडवसे आहे. या लागी तेजसे तेजसा ते वस्तूचे अंग. अग्नीच्या ठिकाणी असणारं जे तेज आहे ते तेज कोणापासून झालं, कारण अधिष्ठानच आहे ना, मुळाच नाही तर बरे शाखा पालव कसे असू सगळे. म्हणून वृक्षाचं मूळ कोण आहे, मूळ असते त्या. आणि जयाच्या प्रकारची चंद्र जग हारपे चंद्रारकेशी सनक्षत्र सचंद्र नक्षत्र जैशी दिनोदय. सूर्योदय झाला, दिनोदय म्हणजे सूर्योदय झाला म्हणजे जो सूर्याचा प्रकाश असतो. चंद्रमा असूनही सुद्धा चंद्रमा दिसत. जग हारपे चंद्रारकेशी, ज्याच्या वस्तूच्या अस्तित्वामध्ये जगाचा लय होत जात असतो. जोपर्यंत चंद्र सूर्य उगवत नाही तोपर्यंत चंद्राचं किंवा ताऱ्याचं राज्य आहे. एकदा सूर्य उगवला म्हणजे सूर्याचा चंद्राचा प्रकाश काय होतो, मोठ्या प्रकाशामध्ये लहान प्रकाश, त्याचं काही अस्तित्व झालं. स्वचंद्र नक्षत्र जैसी दिनोदय. दिवस उगवल्यानंतर चंद्रमा नक्षत्र आकाशामध्ये नाही का, सूर्यप्रकाशात का दिसत नाही, त्याचा काय होतं, लोप होऊन जातं. मोठ्याच्या ह्याच्यामध्ये लहानाचा काय होतं, लोप होऊन जातं. मोठा कवी आला म्हणजे लहान कवी आला विचारतो. हे कथा बघा, इथं एक संगीताची मैफल आली होती. आपला खेड्यामधला एक गवई, त्याला काही शहरातले गवई माहिती नाही, त्याला वाटलं आपला नंबर लागेल. मग तो गेला म्हणला का कसं काय, जागतिक कीर्तीचे लोक ते गायक लोक
आणि तो म्हणायला लागला, म्हणायचं त्यांची यादी नाही, त्या यादीमध्ये आमचा एक घातला. आपण तो गवई आहे, पण कुठला गवई आहे? खेड्यातला गवई आहे. आणि जागतिक कीर्ती आहे. मोठ्याच्या समोर लहानाचं अस्तित्व काय होते? लोपन जात असेल. बाकी वस्तूचे अंग आहे ना. प्रबोधनी या वेळे स्वप्नाची दिंडी मावळे कानवरेची सांजवेळे मृगदृष्टी. प्रबोधनी या वेळे म्हणजे जागा झाल्याबरोबर स्वप्नाची दिंडी. त्या स्वप्नामध्ये काय काय दिसेल ते. स्वप्नामध्ये वाघ दिसला, साप दिसला, जोरदारात ओरडत असतो, पण तो स्वप्नातला जाग किंवा तो काही जागृतीतला व्यावहारिक साप आहे का तो? मग कुठपर्यंत त्याचं राज्य? स्वप्न संपलं की घोर पडणारं, भयानक पडणारं स्वप्न काय आहे? स्वप्नातल्या याची भीती कुठपर्यंत? जोपर्यंत जागा होत नाही. एकदा जागा झाला की भीती काय झाली? तो वाघ कुठे गेला आणि साप कुठे गेल्याचं पद्धत. त्याप्रमाणे हे जसं स्वप्न आहे, जसं हे जागृतीसुद्धा स्वप्न आहे. अविद्येची आराधी असं यस्य ना अंकृत भाव. विद्येच्या नाही का राधी स्वप्नात जागृती उभी आठवत नाही. अविद्येचे अनिदा आठवली होय. अविद्येचे अनिदा विश्व स्वप्नाचा धंदा. तसा अविद्या पण कशाचा? स्वप्नातच आपण. आणि जागृती कोण देत असतात? मग संत देत असतात. ती जागृती झाली म्हणजे जन्म मरण रूपी स्वप्न काय झालं? मरण माझे. मग आपल्याला कोणती निद्रा लागलेली आहे? अविद्या रूपी. म्हणजे कोणी किती मोठा मनुष्य असू द्या, अविद्येची आराधनी माझी सब. महावाक्याचे निलावे, सुग्रकृपेचे निलावे. पण असं आहे, स्वप्नातून जागा होण्याकरता अन्याची आवश्यकता आहे, प्रारब्ध लागतात. पण या जागृतीमधून, या निद्रेतून पण जागा होण्याकरता ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कुणाजवळ आहे? गुरुच्या. महावाक्याचे नावे, गुरुकृपेची. मग आता हात ठेविला नव्हे, थापटीला जायचं. मग तो कोरायचं तरी काय आहे? जाता गंगा स्नानात मस्तकी तो जाणार, शक्तिपात म्हणतात. नुरेचे सांजवेळे मृगतृष्णे. मृगजळ कोटपर्यंत भासत असते, जोपर्यंत सूर्य उगवायला येत नाही. आणि एकदा सूर्य उगवायला आला किंवा मृगजळ काय झालं? मग संपलं. तसा जे एका वस्तूच्या ठाई कोणीच का आवाज नाही, ते माझे निर्धाम पायी पाठाले का. तसा जे वस्तूचे ठाई कोणीच आवाज नाही, ज्या ठिकाणी नाही रूप वर्ण गुण जेथे. संसारातला धर्माचा जिथे लागत तरी कालिक अत्यंत अभाव. संसारातले जे काही धर्म आहे सगळे बुद्धीचे धर्म आहे. कोणाचे बुद्धी? ते विचारसागरामध्ये आहे. म्हणलं कुठंच नाही, आभासाचे मग आहे तरी मग कोणाचे परिशेष नाही बुद्धीचे. आत्मस्वरूपाशी बुद्धीचा काहीही संबंध आहे. म्हणून जीव ब्रह्माची ऐक्यता होऊ शकते. आम्हाला काही नाही का ऐक्य करायचं आहे म्हणजे दुधाचं आणि पाण्याचं ऐक्य करायचं आहे का? दुधाचं काय करायचं आहे? जीव हा मुळामध्ये जीव स्वरूप आहे का मूळचा किंवा स्वरूप आहे? ममई वंश जीवभूत असताना मुलाला कुठं बापाशी ऐक्य करायचं असे का? मग तो जन्माला की एका ठिकाणी होतं ना, एकाला वाटलं पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. म्हटलं का हो पेढे? म्हणजे तुम्हाला भाव झाला की काय झाला? बंद झाला की त्याचा चेहरा उतरला. त्याला विचारलं, म्हणलं हो चेहरा उतरण्याचं काय काम आहे? तुम्हाला बंद झालं? मला चेहरा उतरण्याचं त्याने सांगितलं. म्हटलं आमच्या घरी 50 कोटीची गाय आहे, इस्टेट आहे.
भाऊ झाल्यामुळे 25 कोटी. किती कोटी गेले. कोणती संस्कृती वास्तविक भाऊ झाल्याचं काय झालं पाहिजे. आता चाललंय हिंदूची लोकसंख्या काय व्हायला लागली. आणि तर का पेर दिलं बघवत नाही. काँग्रेसची गाव दुखवले इतराची लोकसंख्या काय व्हायला लागली. उद्या जर त्यांचा बहुमत झाला तर हिंदुस्थान पाकिस्तान बहुमताचा कायदा आहे ना. दृष्टांत ते सांगितलं. म्हणून कोणीच का आवाज नाही. मग ते माझे निर्धाम पाहिजे. आपलं स्वतः स्वरूप कोणतं आहे. ज्ञानदेवा घर निरंजनी आम्ही बांधलेले घर आहे का. आता पाविजल करा यात आता तारा सांगा. जे पडते जे ते तर गेले ते नाही नदी करती मागोती पावले मागवला अधिकारी शोध दे. पडते जे ते तर गेले. ज्या स्वरूपाला गेल्यानंतर ते न घेते मागवती पावले. पुन्हा ते परत येऊ शकत. एकदा परिसराचा स्पर्श झाला म्हणजे सोनं झाल्यानंतर पुन्हा लोखंड काय होत नाही. महोदधिकार मिळाले स्रोत जायचे. महोदधी म्हणजे समुद्राला. गंगा वगैरे आधी करून नद्याला मिळाल्यानंतर पुन्हा नदी काही परत समुद्रापासून परत होत नाही. मग जेवढा समुद्र आहे तेवढीच का होते. लवणाची पंढरी सुधरी लवण सागरी वयाची ना माघारी पडते. बरं हत्ती कशाचा आहे. मिठाचा. आणि पुढे सुधरी लवण सागरी. सगळा समुद्र कशाचा आहे. गोडाचा आहे का सगळा खारट आहे. आणि तिला धुण्या करता नेले कशाला. हत्तीला. हत्ती आहे मिठाचा. धुणं चाललं आहे. आणि पुढे धुणं झाल्यानंतर पाहते हातामध्ये फक्त कापड झालं. हत्ती कुठं गेला. हत्ती कुठं गेला. संपला काय हत्ती. वयाची ना माघारी पडते जायची. नाना गेली अंतराळा येते जीवननी ज्वाळा नाही तप्तलवणी जळा निघले जाई. नाना गेली अंतराळा अगदी आकाशापर्यंत अग्नीच्या ज्वाला गेलेल्या आहे. त्या अग्नीच्या ज्वाला पुढे आकाशातून परत येत असतात का. नाही तप्तलवणी जळा निघले. एखादा तवा तापलेला आहे त्याच्यावरती बाई जी असते ना ती भाकरी टाकण्याच्या अगोदर तवा तापला का नाही तापला म्हणजे पाणी काय घेते. असं तडतड वाढलं पाणी बांधलं. शहाणी बाई म्हणायची. आणि तवा तपला का नाही तपला हात लावून चटकन कोणत्याही क्रियेमध्ये काय लागतं. मग साधी का क्रिया असे ना. एक दृष्टांत जेवढा सिद्धांतच आहे. नाही तप्तलोनी जळा निघणे जेवी. तापलेल्या तव्यावर ते पाण्याचा थेंब पडल्यानंतर परत पुन्हा ते येत नाही. तैसे माझशी एकवट जे झाले ज्ञाने आणि तया पुनरावृत्तीची वाट. तेवे माझशी एकवट जे झाले ज्ञाने चौघट. त्याप्रमाणे ज्ञानाच्या योगाने जीव ब्रह्म ऐक्य म्हणतात ना. वेदांताचा मुख्य सिद्धांत कोणता आहे. जीवा जीवन असून किंवा स्वरूप आहे. फक्त वेदांताचाच आहे ब्रह्म. रामानुज मध्व वल्लभ निंबाळकर वगैरे यांच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य नाही. ब्रह्म विचारच नाही त्यांच्या याच्यामध्ये. जीव देव हा देवच राहतो. भक्त हा भेद म्हणतात त्याला. म्हणजे भेदवादी आहे सगळे. कोणते रामानुज मध्व वल्लभ आणि मग जे शंकराचार्यांचं. शंकराचार्याच्या मतामध्ये जीव ब्रह्मैव. जीव हा जीवन असून किम स्वरूप आहे. ममाईव अंशो जीव लोके जीव मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती. आपलं तत्वज्ञान एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. मग जीव कशामुळे झाला.
मेनारेने किडाळे वाणी वेदाची जोडे स्वमाया वेटाळे शोधे. ते अज्ञान एक रोडे. मग ते विकल्पोने की जे मग ते शरीराचे एवढे जरी आत्मज्ञान वेगळे पडे तर माझा अंश आवडे. एक अज्ञान असतं. अज्ञानाने देहालाच काय करतो, तादात्म्य करतो, आणि त्या अज्ञानाचा परिणाम देहालाच काय म्हणतो, मी म्हणतो. मग देहाचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो, आपल्या ठिकाणी घेतो. मग देहाचे धर्म आहे स्थूल, सूक्ष्म आणि हे सगळे धर्म कोणाचे आहेत, देहाचे आहेत. आणि मग जेवढा प्रकृतीस्थ असलेले इंद्रिय वगैरे आदी करून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा भोग घेतो. प्रारब्ध संपलं, भोग जसाच्या पुन्हा भोगा करता उत्क्रांत सिद्धम वापी. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. पुन्हा हे सारे नाही का आत्माच करतो ना, आत्माच काय करतो, आत्माच मरतो म्हणतात, आत्माच जिवंत होतो. ज्ञानी लोक आणखी काय करतात, त्याला ज्ञानरूपी दृष्टीने पाहता. म्हणलं हे सगळे धर्म प्रकृतीचे आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा काही लेश अजोपी सन्नव्य आत्मा भूषारा आहे काय. पण ज्ञानी लोक कोणते लोक, आलेला आहे विषय बरोबर सांग. त्या पुनरावृत्तीची वाट, ते बी माझशी एक वाट. जे झाले ज्ञाने, ज्ञान काय करते, भेद निवृत्त करते. अज्ञान काय करत असतं, भेद वाढवत असतं. अज्ञान जीवदशेला आणतं, ज्ञान जीवदशा काय करते, घालवत असते ज्ञानामध्ये आणि याच्यात होत. तर या पुनरावृत्तीची वाट मोडली का. ते तर प्रज्ञा पृथ्वीचा राहू पार्थ म्हणे जी जी बसावं. परी विनंती आहे की देव चित्त देत. ते तर प्रज्ञा पृथ्वीचा राहू पार्थ म्हणे जी जी वा बसावं. परी विनंती आहे की. आता आहे ना, ते तर प्रज्ञा पृथ्वीचा राहू पार्थ हे विशेषण अर्जुनालाच लावलेलं आहे ना. प्रज्ञा पृथ्वीचा अर्जुन सामान्य होता का. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. जी बुद्धी आत्म्याला विषय करते त्याला प्रज्ञा म्हणायचं. ते कोणाला विषय, जे जे देखणे सकळ ते जे जे दृष्टी दिसते त्याचे. आपली जी दृष्टी असते देह इंद्रियाला काय करते, विषय करते. मनुष्य काळा आहे, गोरा आहे वगैरे, ज्ञानरूपी दृष्टी बरं का. या इंद्रियांना भेदून आत्म्याला विषय करते. कोणाला, कोणाची दृष्टी, तत्वज्ञानाची. आणि आपले कोणाला, म्हणून तर आपल्याला वाटतं शरीरात नाही का देह इंद्रियावरती आपली बुद्धी असल्यामुळे त्याच्यापासून होणारे जगात अर्जुनाची प्रारंभिक कुठे दृष्टी होती, देह इंद्रिया. म्हणून त्याला जन्ममृत्यू दिसत आहे. भगवंतानी का नासत्व विद्यते, मग ती दृष्टी कुठं आणली. ज्ञानी लोकांना आत्मस्वरूपामध्ये असलेल्या ज्ञानाची दृष्टी असते. आणि आपल्याला जी कशाची असते, देह म्हणजे मेला म्हणजे मी मेलो, देह जिवंत असेल तर मी यावा. मग ज्ञानी दृष्ट्याची दिवशी देह स्वत्व आम्ही जसेच्या मरण माझे मरण हे ज्ञानी भाषे. ते तर प्रज्ञापूर्तीचा राहू. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, तिचा आणखी राजा असल्यामुळे पार्थ म्हणे जे जे बसावं. भगवान म्हणायला लागले, अर्जुन म्हणायला लागलं, म्हटलं देवा आमची एक शंका आहे का. परी विनंती की जे देव चित्त देतो. म्हणलं आमची तुम्हाला काय आहे, विनंती आहे, शंका मांडलेली आहे त्याच्यामुळे. म्हणलं बाबा तुझ्या जे एकवट झाले ते तुझ्याहून भिन्न होते का, अभिन्न होते. भिन्नच जर असेल तर किती जरी प्रयत्न केला तरी गाढव काय होऊ शकत नाही. कारण गाढव आणि घोडं भिन्न आहे का नाही.
प्रयत्न केला तरी कुठं गाढव साबणेनं धुतला काय गाढव काय राहणार, गाढव तर राहणार. भिन्नच असेल तर एकरूप होईल. किती प्रयत्न केला तर पाणी दूध होत नाही, दूध काय होत नाही. मग भिन्न जर असेल तर एकरूप हो. बरं अभिन्नच असेल काय असेल मग साखरेतली गोडी निवडून काढता येते का? अभिन्नच असेल तर संयोग वियोग कसा, आणि संयोग वियोग होत असेल तर भिन्नत्व कसं, अशी अर्जुनाची काय आहे शंका आहे बा. ते दिलेलं आहे. विनंती आहे पहा, देवेशी भिन्न होती बरं का, देवेशी भिन्न होती नाही, देवेशी स्वय एक होती मागवते नाही ती, आणि ते देवेशी भिन्न होती की ते देवून भिन्न आहे की भिन्न आहे. जरी भिन्नाची अनादी सिद्ध तरी नाही ती असंबद्ध फुला गेले षटपट ते. मग चांगली शंका आहे, त्या शंकेचा विचार कधी करायचा उद्या करू. पंचदशी कुठं जायचं